पुण्यात राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून नीट आणि सीबीएसई घोटाळ्याच्या विरोधात मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते इथे रस्त्यावर उतरलेले आहेत। तसंच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं हा मोर्चा काढलेला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा यात आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। तर बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। बालाजी, काय अपडेट्स? नेहा, देशभर गाजत असलेल्या नीट आणि सीबीएसई पेपर घोटाळ्याविरोधात काँग्रेसने निषेध करण्यासाठी आज पुण्यातल्या काँग्रेस भवन ते राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत जे आहे ते मशाल मोर्चा काढलेला आहे। या मशाल मोर्चामधून युवक काँग्रेसकडून मागणी करण्यात आली की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। यासाठी काँग्रेसने या मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात युवक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। नीट पेपर घोटाळ्याची चौकशी तर झालीच पाहिजे, मात्र ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्यांच्या कुटुंबाशी खेळ केलेला आहे, युवकांच्या जीवनाशी खेळ केला, त्यासाठी त्यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशभर असेच आम्ही मोर्चे काढणार असल्याची भूमिका जी आहे ती धर्मेंद्र युवक काँग्रेसने घेतलेली आहे। त्याचं स्वरूप पाहायला जे आहे ते पुण्यात पाहायला मिळते आणि असा हा सगळा मशाल मोर्चा जो आहे तो काढण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। नेहा, धन्यवाद बालाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय पुण्यात युवक काँग्रेसनं, राष्ट्रीय युवक काँग्रेसनं नीटच्या पेपरफुटी संदर्भात आणि या घोटाळ्यासंदर्भात तसंच सीबीएसई परीक्षांसंदर्भात मोर्चा काढला।